विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास. माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ. पंढरी नगरीत आषाढी वारीचा अनुपम्य सोहळा संपन्न झाल्यानंतर आता पंढरपूर शहर व परिसराच्या विविध भागात पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पंढरपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती प्रणिताताई भगीरथ भालके यांनी स्वतः सहभाग घेतला असून दररोज जिथं जिथं स्वच्छता सुरू आहे त्या ठिकाणी नगराध्यक्षांची लक्षवेधी उपस्थिती दिसून येत आहे. या संदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना नगराध्यक्षा सौभाग्यवती प्रणिताताई भालके यांनी पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली. नमस्कार. खरं तर म्हणजे वारी अगोदरपासून आपण स्वच्छता चालू केली होती. खरं चॅलेंज आफ्टर वारी होतं आणि वारीमध्ये जवळजवळ 30 लाखाहून अधिक म्हणजे अंदाजे 35 लाखापर्यंतचा आकडा आपण बघितलेला आहे वारकऱ्यांचा. आणि ह्या स्वच्छता मोहीम राबवत असताना खरं तर डेली बेसवर दिवसाला 150 टन असा अंदाजे, आणि आता आज आपला 4था दिवस आहे. आतापर्यंत आपण जवळजवळ 600 टन कचरा उचलण्याचं काम केलेलं आहे. आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी तसंच पदाधिकारी, वाघमारे साहेबांची टीम, CO साहेब तसंच सगळेच, आणि आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून ज्या भागामध्ये पोहोचून आपण काम करू शकतो अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण कचरा उचलायचं काम केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम पार पाडलेलं आहे नगरपालिकेच्या मधून. आरोग्याच्या दृष्टिकोनातून फवारणी होणार का पंढरपूर शहरामध्ये? 100% होणार. आणि आता सध्या देखील चालू आहे. उपनगरामध्ये 65 एकर परिसर असू द्या, मठाचा एरिया असू द्या, त्या ठिकाणी आपली फवारणी सध्या चालू आहे. आणि खरं तसं बघायला गेलं तर आता आपण नगरपालिकेने नवीन 2 गाड्या घेतलेल्या आहेत ज्या की आपल्या स्वतःच्या आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये डेली मंथली बेसवर आपण फवारणी करण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कचरा साफसफाई करत हे बघा, खरी सेवा तर ह्याच्यातच आहे. मी आव्हान देखील केलं होतं स्वच्छता मोहीम राबवत असताना की गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा करायची असेल तर ह्याच्या एवढं पुण्य कुठलंच नाही की ते जे काही आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण वारी येते त्यावेळेस वारकऱ्यांच्या सेवा भाव दृष्टिकोनातून बघत असतो, पण वारी गेल्यानंतर माझ्या शहराच्या सेवेसाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराई मुक्त करण्यासाठी आमच्या टीमने सगळ्यांनी खाली ग्राउंडला उतरून काम केलेलं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त कुणाचं कौतुक करायचं असेल तर मी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं करीन की कशाची पर्वा न करता त्यांनी अतिशय चांगली स्वच्छता केली आहे शहराची. आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आम्ही देखील रस्त्यावर उतरून ती पाहणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. वारी पहिल्यांदाच तुम्ही नगराध्यक्ष असताना पार पडलेली आहे, काय चॅलेंजेस वाटले? चॅलेंज वगैरे काही नव्हतं, काम जास्तीचं होतं. पण सगळ्यात खरं चॅलेंज म्हणायला गेलं तर आफ्टर वारी, कारण वारीनंतर स्वच्छता करणं आणि तो काळ निभावून नेणं खूप म्हणजे हे असतं. आणि खरं तर आपण बघतो की वारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण कचरा उचलायला सुरुवात केली होती, परंतु काय होत असतं की पौर्णिमेपर्यंत कचरा रिपीट होत असतो. क्राऊडच तेवढी असते की हा कचरा रिपीट होत असतो. त्यामुळे हेच मोठं चॅलेंज होतं की डेली बेसवर आज आपण एखादं ठिकाण स्वच्छ केलं तर तेवढ्याच संख्येनं कचरा तिथं दुसऱ्या दिवशी सुद्धा गोळा साचला जायचा. आणि हे म्हणजे एक चॅलेंज होतं की आपल्याला डेली बेसवर रिपीट तिथं काम करायचं आहे. पण कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून, सर्व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आणि विविध शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याच्या ह्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि फवारणी देखील डेली बेसवर आता चालू आहे.